मध्य प्रदेशहून अपहरण झालेल्या 6 महिन्याच्या बाळाची कल्याण खडकपाडा पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने अवघ्या 8 तासात सुटका केली आहे। या प्रकरणात कल्याण पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। यामध्ये लीलावती रुग्णालयात काम करणारा अटेंडंट, त्याची पत्नी, एक रिक्षा चालक आणि रिक्षा चालकाच्या शेजारी राहणारे फेरीवाला दाम्पत्य आणि शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। मात्र या अपहरण कांडाबाबत झालेल्या खुलासानंतर अनेक धक्कादायक खुलासे मात्र समोर आलेत। महाराष्ट्रातील एका शिक्षकाला लहान बाळ पाहिजे होतं। या शिक्षकाने तब्बल 29 लाख रुपये खर्च केले। दरम्यान खडकपाडा पोलिसांनी या 6 महिन्याच्या बाळाला मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केलं, तरी 6 आरोपींना देखील मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलंय। उघडकीस आलेल्या अपहरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। काल सकाळी रिवा डिस्ट्रिक्टचे SP यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका 6 महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममधील शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे। त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे। यामुळे आम्ही इथे लगेच आमची DB टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला। या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की पोलादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वय वर्ष 53 हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं। त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याण पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे, त्यामध्ये RV येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत, त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती। या कुटुंबाने, येरुणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे, याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे। या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्या जवळ शहाडला राहणारे एक मूळचं MP कुटुंब आहे, नितीन सोनी आणि स्वाती सोनी, यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे। आणि हा नितीन सोनी हा मूळचा MP असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट MP वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिस्ट्रिक्टकडून माहिती मिळाली आणि त्या संशयिताचं वर्णन आणि CCTV फुटेज मिळालं, त्यावेळेस आपल्या टीममधील API अनिल गायकवाड, ASI ठोके, SC पवार, SC भाटकर, लोखंडे, वायकर, वागळे आणि WSC गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली। याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे 4 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा 29 लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला 1,20,000 रुपये, त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप कोळंबे याला 50,000 रुपये, ज्यांनी MP सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला अपहरण केलेलं आहे त्यांना 4 लाख रुपये आणि उर्वरित जे काही 22 लाख रुपये आहे ते हे येरुणकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे। हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता, त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे। बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेलं आहे, बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे। यामध्ये या संपूर्ण कटामधील मुख्य सूत्रधार RV येरुणकर आणि तिचा नवरा अमोल येरुणकर हे दोघं आहेत। अमोल येरुणकर हा लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंटचं काम करतो आणि हा जो अमोल येरुणकर आहे, ज्याला बाळ पाहिजे, श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे, श्रीकृष्ण पाटील, त्याचा हा स्टुडंट होता, विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता, म्हणून श्रीकृष्ण पाटलाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे। यामधील जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी, यांचं जे बॅकग्राऊंड आहे मूळचे MP आहेत, इथे 6 वर्षापासून शहाडमध्ये राहतात, धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात। दुसरा आरोपी जो आहे प्रदीप कोळंबे हा रिक्षा चालवायचं काम इथे कल्याण स्टेशनला करतो।
पुढचे 2 आरोपी आहेत आरवी येरुणकर, ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते. तिचा नवरा जो आहे तो लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट आहे, अमोल येरुणकर. आणि याच्यातील मुख्य आरोपी, याच्यामधील जो बेनिफिशरी आहे श्रीकृष्ण पाटील, ज्यांनी ते बाळ घेतलेलं आहे, विकत घेतलेलं आहे, हा गोळेवली महाविद्यालय तालुका पोलादपूर येथे शिक्षक आहे.